हर हर महादेव मित्रांनो, मी आहे शनिवारवाड्याच्या इथं एंट्रन्सच्या इथं. मागं तुम्ही बघू शकता आपला तिरंगा आणि पाऊस येतो आहे. आज तारीख आहे 28 जुलै आणि व्हिडिओ बनवायचं म्हणजे मी चॅलेंज घेतलं होतं लेन्स कार्डचं रन फॉर फेम. विषय चॅलेंजचा नाही आहे, विषय आहे की आपल्याला काहीतरी मोटिवेट करते किंवा काहीतरी पुश करणं, आणि ते पुश करण्याचं कारण म्हणजेच लेन्स कार्ड. कारण याच्यामध्ये चॅलेंजमध्ये असं होतं की तुम्ही 20K स्टेप्स म्हणजे ॲप्रॉक्स एक 12 किलोमीटर्स तुम्ही कंप्लीट करा आणि तुम्हाला 2000 रुपीजपर्यंत जे फ्रेम आहेत, जे ब्ल्यू लेन्स काय आहेत ते फ्री मिळतील. आणि हा चॅलेंज मी ॲक्सेप्ट केला. ऑफिसमध्ये सगळ्यांना सांगून दिलं, म्हणजे नाही का ते मॅनिफेस्टेशन की नाही मी चॅलेंज करणार, मी कंप्लीट करणार, मी आज रनिंग करणार, मी पळणार. कारण मी रोज युनिव्हर्सिटीला येतो रनिंग करायला, पण आपलं रोजचं रनिंग होऊन जातं साधारण 3 किलोमीटर, 4 किलोमीटर, 5 किलोमीटर. आणि त्याच्यानंतर काय मग चिल कर, वॉर्मअप, मेन बिल्डिंगजवळ जा, मग तिथनं सायकलनीच जातो, सायकलनीच वापस येतो. ऑफिसला पण सायकल घेऊन जातो. त्याच्यामुळं असं नाही की त्रास होईल किंवा करता येईल का कंप्लीट. मग आज घेतला चॅलेंज. ऑफिसवरनं आलो, जरा माझी गाडी खराब झाली आहे, तर त्याच्यामुळे ती गाडी पहिले गॅरेजला दिली. कारण थोडं ॲव्हरेजचा इश्यू होतो आहे बाई. आहे हिरो इम्पल्स आणि ते ॲव्हरेज देते हायबुजा हार्ली डेव्हिडसनसारखा 10चा फक्त, नाही का, 1 लिटरला. सो ते पण दाखवणं गरजेचं होतं. मग तिथनं निघालो, सांगवीवरनं साई चौकातनं निघालो. पहिले 5 किलोमीटर, 6 किलोमीटर, 7 किलोमीटर काहीच नाही वाटलं बाई. पण त्याच्यानंतर जे स्ट्रेच करणं होतं ना, ते एवढं अवघड झालं आणि एवढं त्रास होत होतं ना. पण ठरवलं होतं, कारण मग मला काय होऊन जातं, एखाद्या वेळेस राऊंड जेव्हा मारतो ना तेव्हा तकलीफ होते. पण जर डिस्टन्स असं सरळ कवर करायचं मग तेव्हा काही वाटत नाही. म्हणजे आहे एक मोटिवेशन की एक डेस्टिनेशन ठेवतो की ते कवर करायचं, ते कंप्लीट करायचं. आणि मी डेस्टिनेशन ठेवलं होतं बाप्पाचं मंदिर, म्हणजे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर. आणि ते होणार होतं काहीतरी 11-11.5 किलोमीटरपर्यंत. आणि हेच मोटिवेशन घेऊन निघालो आणि आलो बाई. दर्शन घेतलं बाप्पाचं. व्हिडिओमध्ये बाप्पाचा चेहरा व्यवस्थित दिसणार नाही, कारण ते बाहेर जे आहेत ना तिथं आंब्याची पानं लावलीत बरोबर त्या चेहऱ्यापाशी. सो आज नाही कवर करता आला किंवा आज नाही शूट करता आला बाप्पाचा चेहरा व्यवस्थित. पण बाप्पाचे ब्लेसिंग्स घ्यायला आज खूप लांबून आला होता त्याचा भक्त. आणि शेवटी कंप्लीट केलं. जे ठरवलं होतं ते कंप्लीट केलं. हेच महत्त्वाचं आहे की काहीतरी ठरवायला पाहिजे, मग तिथपर्यंत नेण्यासाठी तुम्ही पुश करणार पाहिजे स्वतःला. आता इथनं JM रोडला लेन्स कार्डचं आउटलेट आहे, तिथनं आपण ते फ्रेमचं काय नाही प्रोसेस बघू. कारण मला ते जे ऑफरचं कूपन कोड वगैरे ते तर आलं आहे लेन्स कार्डला. जेव्हा मी हा डेटा हेल्थ ॲपवरनं आयफोनवरनं फेच केला तेव्हा ते सगळं होऊन गेलं. आता घराकडं जायचं आहे मी. आता बाई सिटी बस किंवा काहीतरी जे ट्रान्सपोर्ट मोड आहे ते बघतो. पण इथपर्यंत आलो आहे हे महत्त्वाचं आहे. सो ग्रेटफुल आहे. स्वतःच्या शरीराला पुश करणं पण गरजेचं आहे. असला ग्लो भारी आला आहे ना, असला भारी वाटते. अरे महादेव. आणि थँक्यू सो मच लेन्स कार्ड, जे तुम्ही असलं इनिशिएटिव्ह घेतलं. हे खरंच हे चॅलेंजच्या पलीकडे आहे. जर एखाद्याला खरंच आपल्या लिमिट्स पुश करायचं आहे ना, त्याच्यासाठी हे बेस्ट मेड आहे. मी फक्त लवकर ही अपॉर्च्युनिटी ग्रॅब करा. थँक्यू सो मच. हर महादेव. छोटीशी अपडेट, आत्ता JM रोडला आहे. लेन्स कार्डच्या आउटलेटला गेलो होतो. म्हटलं त्याला विचारलं, म्हटलं दादा असं शूट करायचं आहे आणि मी रन फॉर फेम हे चॅलेंज कंप्लीट केले. पण त्यांनी खूप सविस्तरपणे व्यवस्थित समजावून सांगितलं की तुम्हाला जरी ते रन फॉर फेम असताना त्याचे 2000 मायनस होणार, पण बाकी ते 0 पॉवरचे किंवा सिंगल व्हिजनचे पण का होईना ते पे करावं लागतील. सो त्याचे चार्जेस राहील 0 पॉवरचे 1200 प्लस 199 फिटिंग चार्जेस. सो असं 1400पर्यंत हा खर्च जातो. सो सध्या होल्डवर ठेवू, आधी आपण लेन्स कार्डला अप्रोच करू. जर ते पेआउटचं काही ऑप्शन आहे का, जर ते वर्क झालं तर मग आपण प्रोसीड करूया या ऑफरला.